How to type statement. In Marathi and English. 30. Bhavani Institute Basmath. आता आहे स्टेटमेंट. स्टेटमेंट आहे 15 मार्काचं. 15 पैकी याला 7 मार्काला पासिंग आहे. वीस मिनिटं वेळ आहे याला. 20 मिनिटामध्ये 5 ते 7 मिनिटं तुम्हाला उरतं किती जरी हळू केलं तर, कारण 30चं सोपं आहे. आता पहा, हा संपूर्ण स्टेटमेंट जे आहे हे याला जे आहे कॉलम म्हणतात. उभे जे आहेत ABCDEF, बरोबर आहे, याला काय म्हणतात? कॉलम म्हणतात. आणि हे जे आडवे आहेत याला रो किंवा सेल म्हणतात. आता आपलं स्टेटमेंट कुठून सुरू व्हायला लागले? बी पासून F पर्यंत. किती कॉलम मध्ये? 1 2 3 4 5. ओके, बी पासून F पर्यंत. आणि जे रो आहे किती नंबरचा आहे? बी चा कॉलम आणि 3 नंबरचा रो, बरोबर आहे. तर B3 मध्ये आपलं स्टेटमेंट सुरू झालं पाहिजे. B3 मध्ये अगोदर टाईप करायचं आपण. आता लेटरची जशी आपण फॉर्मॅटिंग केली होती, आपण काय केलं होतं? टायपिंग केली होती. अगोदर डाव्या बाजूला सगळं टाईप केलं होतं, बरोबर आहे, आणि नंतरच फॉर्मॅटिंग केलं. आता एखाद्या वेळेस काय असतं माहिती आहे का? हे जे हेडिंग आहे, स्टेटमेंटची हेडिंग आपल्याला दिसती सी मध्ये. मग बरेचसे मुलं काय करायला लागले? सी पासून टाईप करायला लागलेत. पण ते सी मध्ये का दिसत आहे? कारण याची फॉर्मॅटिंग इथं ऑलरेडी केलेली आहे, बरोबर आहे. म्हणून आपण टाईप कुठून करायचं? सुरुवात ही आपली बी चा कॉलम आणि 3 नंबरचा रो इथून सुरू झाली पाहिजे. त्यानंतर 4 नंबरच्या रो मध्ये काय आहे का? नाही. 5 नंबरला काय आहे? सिरियल नंबर. टॅब देऊन पुढे जायचं. त्याच्या पुढे सी मध्ये काय आहे? डी मध्ये काय आहे? टॅब देऊन पुढे ई मध्ये फेब्रुवारी, एफ मध्ये मार्च. 6 नंबरच्या रो मध्ये काय आहे? 1 एंटर, 2 एंटर. याच्यात दोन्ही पद्धती आहेत. दोन्ही पद्धती तुम्हाला मी सांगतो. एक हा पद्धत आहे आपली मॅन्युअली टाईप करायची. 1 एंटर, 2 एंटर, 3 एंटर, 4 एंटर, 5 एंटर, बरोबर आहे. त्यानंतर दुसरी पद्धत आहे 1 आणि 2 या दोन्हीला सिलेक्ट करायचं आणि इथं ड्रॅग करायचं खाली. किती नंबर पर्यंत? 13 नंबर पर्यंत. त्याच्या पुढचे ऑटोमॅटिक अंक येऊन जातील, बरोबर आहे. दुसरी पद्धत जी आहे ती आपली मॅन्युअली. 1 एंटर, 2 एंटर, 3 एंटर, 4 5 6 7 आणि 8. मराठीचे अंक असतील तर कीबोर्डच्या QWERTRच्या वरच्या लाईनचे. ओके, इंग्रजी असेल तर उजव्या बाजूचे कीबोर्डचे. आता डिस्ट्रिक्ट मध्ये काय आहे? यवतमाळ, एंटर द्यायचं. नंतर वर्धा, एंटर. नागपूर, एंटर. भंडारा, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला. आता जानेवारी मध्ये किती संख्या आहे? 9276. एंटर द्यायचं. 9675. एंटर. 8456. एंटर. 9756. एंटर. 9999. एंटर. 8576. 8576. एंटर. एक कॉमावरती डाव्या हाताचं बोट ठेवायचं आणि उजव्या हाताच्या बोटाने बटन टाईप करायचे. 7354. एंटर. सर्वात शेवटी आहे 6364. त्यानंतर फेब्रुवारी मध्ये पुन्हा 9354. एंटर. 9576. 8576. 954.
7110. मार्चमध्ये 9867, 9000, 8243, 9873, 9230, 257, 7364, 9220. आता हे तर तुम्ही करू शकता, बरोबर आहे. आता महत्वाची आहे ती फॉर्मॅटिंग. आता फॉर्मॅटिंग करत असताना एक लक्षात ठेवायचं, अगोदर सर्वात पहिले प्रथम काय करायचं, कॉलमची जी आपली साईज आहे रुंदी ती वाढून घ्यायची. अगोदर सगळ्यात पहिलं काम ते आहे. फॉर्मॅटिंगची सुरुवात कुठून झाली पाहिजे, कॉलम पासून, बरोबर आहे. आता बी चा कॉलम पाहायचा आहे व्यवस्थित. आता सी मध्ये थोडासा आपला फार जास्त लहान झालेला आहे, बरोबर आहे, आणि इकडे मोठा आहे. एक अंदाजामध्ये इकडे पाहायचं आणि ज्या कॉलमची आपल्याला साईज वाढवायची आहे रुंदी, त्या कॉलमच्या वरती आता सी ची वाढवायची आपल्याला. सी च्या बाजूला जर इथं उजव्या बाजूला जर क्लिक केलं आपण, तिथं 2 बाण येतील, बरोबर आहे. तेव्हा याला प्रेस करायचं आणि पुढे ड्रॅग करायचं, आपल्याला जेवढे साईज वाढवायची तेवढी, बरोबर आहे. आता बी आणि सी या दोन्हीची एक एक सिलेक्ट करून साईज आपण किती वाढवू शकतो, बरोबर आहे. परंतु तिसरं डी ई एफ नियम काय आहे, तिन्ही कॉलमची साईज एकसारखी झाली पाहिजे, सेम समान. मला सांगा आता एक एक जर वाढवत बसलो तर येणार का, थोडंफार तरी कमी जास्त होईल ना. त्यासाठी काय करायचं, डी ई एफ या तिन्हीला एकत्र सिलेक्ट करायचं. आता पहा, मी एकाची डी ची जर कमी साईज केली तर बाकीच्या ई आणि एफ ची सुद्धा तेवढीच होईल ऑटोमॅटिक, आणि जर वाढवली तर दोन्हीची तेवढीच वाढणार, बरोबर आहे. तर मग हे काय करायचं, एकत्र तिन्ही सिलेक्ट करून साईज वाढवायची किंवा कमी करायची, बरोबर आहे. हे झाल्यानंतर आपलं स्टेटमेंट सुरुवात कुठून आहे, बी पासून एफ पर्यंत, बरोबर आहे. बी पासून एफ पर्यंत सिलेक्ट करायचं हेडिंगला. हेडिंगला इथं काय दिसतंय, बोल्ड अंडरलाईन, त्यानंतर मर्ज अँड सेंटर झालं. आता एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण मर्ज अँड सेंटर अलाइनमेंट अप्लाय करेल मर्ज अँड सेंटर, तेव्हा आहे ना तिन्ही हे जे कॉलम आहेत ते सिलेक्ट होणार नाहीत, पूर्ण स्टेटमेंट सिलेक्ट होईल, बरोबर आहे. आता तुम्ही मर्ज अँड सेंटर हेडिंगला केल्यानंतर मग प्रयत्न करसाल सिलेक्ट करायचा तर ते होणार नाही, कन्फ्युजन होईल. त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, मर्ज अँड सेंटर करायच्या पूर्वीच तिन्ही कॉलम एकत्र सिलेक्ट करून साईज वाढवावं लागेल. ओके, बोल्ड अंडरलाईन मर्ज अँड सेंटर. त्यानंतर सिरियल नंबर 5 नंबरचा रो जे आहे पूर्ण सिलेक्ट करायचा, बोल्ड, आणि याला सेंटर अलाइनमेंट. त्यानंतर आपले जे सिरियल नंबर आहेत याला सगळ्याला सिलेक्ट करायचे 1 पासून 8 पर्यंत, आणि याला सेंटर अलाइनमेंट. बाकी हे तर उजव्या बाजूला राईट साईडला आहे, इकडे पण राईट साईडला आहे, हे लेफ्ट साईडला आहे, इकडे पण लेफ्ट साईडला आहे, त्यामुळे याला कुठली अलाइनमेंट अप्लाय करायची गरज नाही. सर्वात शेवटी सिरियल पासून आपले जेवढे कॉलम आहेत त्या कॉलमला सिलेक्ट करायचा, बॉर्डर्स मध्ये जाऊन ऑल बॉर्डर द्यायच्या, दिल्या. त्याच्यानंतर हेडिंग पासून शेवटपर्यंत पूर्ण स्टेटमेंट सिलेक्ट करायचं आणि याला मिडल अलाइनमेंट अप्लाय करायची. हे झालं आपलं संपूर्ण स्टेटमेंट तयार. याच्यातलं काय लक्षात आलं नाही एखादं विचारू शकता. बॉर्डर्स म्हणा, तिन्हीला सिलेक्ट करायचं, बरोबर आहे. डी ई एफ हे वाढलेली लेंथ. नंतर दुसरी काय, यानंतर काय करायला सांगितलं होतं मी, हेडिंग बी पासून एफ पर्यंत सिलेक्ट करायचं, त्याला काय करायचं, बोल्ड अंडरलाईन, नंतर मर्ज अँड सेंटर. एक लक्षात ठेवा, मर्ज अँड सेंटर करत असताना बी पासून एफ पर्यंत सिलेक्ट केलं पाहिजे बरं का, कारण आपलं पूर्ण जे स्टेटमेंट आहे किती कॉलमचं आहे, 5 कॉलमचं. त्यानंतर सिरियल, डिस्ट्रिक्ट, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च याला सिलेक्ट करायचं आणि बोल्ड, नंतर सेंटर अलाइनमेंट, त्यानंतर सिरियल नंबर याला सिलेक्ट करायचं, नंतर सेंटर अलाइनमेंट. सिरियल नंबर पासून 8 नंबर पर्यंत आपल्याला
पूर्ण सिलेक्ट करायचं आणि याला कुठं जायचं, बॉर्डर मध्ये जाऊन काय करायचं, ऑल बॉर्डर. नंतर सर्वात शेवटी स्टेटमेंटच्या हेडिंग पासून ते एंडिंग पर्यंत पूर्ण स्टेटमेंट सिलेक्ट करायचं आणि त्याला कुठली अलाइनमेंट अप्लाय करायची, मिडल अलाइनमेंट. झालं स्टेटमेंट तयार. नाही मार्क दाखवत नाही याच्यावर, सबमिट करून टाकायचं. चुकणार कुठं पहा, आपल्यालाच कळते चुकलं तर काय. स्पेलिंग मिस्टेक